भरतीचा शासन निर्णय आता आलेला आहे। मागच्या आठवड्यात त्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली होती, आता प्रत्यक्ष शासन निर्णय आलेला आहे। यामध्ये काय सांगितलेलं आहे की हे जे रिक्त पद आहेत हे आपल्याला 100% भरायचे आहेत आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकूण पद जे आहेत ते 15,631 आहेत। अनेक विद्यार्थ्यांना वाटत होतं की वाहन चालक आणि बँड्समन ह्या पदांच्या जागा वाढतील, परंतु त्या जागा वाढलेल्या नाहीत, आता वाढणार सुद्धा नाही। त्यामुळे त्या आशेवर राहू नका, जे आहे आता हातात त्याचा अभ्यास करा, जोरात तयारी ठेवा। आणि सगळ्यात महत्वाचं, जी वयवाढीचा विषय होता आपला, आता सगळ्यांना वयवाढ दिलेली आहे। मागच्या वर्षी जे कास्टनुसार वयवाढीला पात्र होते त्यांना आता वयवाढ मिळालेली आहे आणि फी जी आहे आपली ती 450 आणि 350 नेहमीप्रमाणे राहिलेली आहे। आता ह्याच्यामध्ये तुमचे जे पोलीस भरतीचे टप्पे असतात ह्या टप्प्यापैकी मंत्रिमंडळ ठराव झालेला आहे, शासन निर्णय आलेला आहे, आता जाहिरात येणार आहे आणि जाहिरात कधीही येऊ शकते, 2 दिवसात येऊ शकते, 8 दिवसात येऊ शकते, 10 दिवस सुद्धा लागू शकतात, 15 दिवस सुद्धा लागू शकतात। आता मात्र तुम्ही वाट बघत बसू नका, कारण आता खूप कमी दिवस राहिलेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचे अर्ज भरायला चालू होतील। अर्ज भरायला चालू झाल्यानंतर तुमचे एक 15 ते 20 दिवस तुम्हाला अर्ज भरायला देतात। त्यानंतर मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि अंतिम निकाल, बोलता बोलता 3 महिने निघून जातात। जिथं कमी जागा आहे तिथली जाहिरात पूर्ण प्रोसेस व्हायला 2 महिने सुद्धा पुरेसे असतात, परंतु जिथं जास्त जागा आहे तिथं थोडा वेळ लागू शकतो। त्यामुळे तुम्ही अर्ज कुठं भरणार आहात हे जेव्हा जाहिरात येईल तेव्हा ठरणार आहे। म्हणून आता कमीत कमी वेळ तुमच्याकडे शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करून घ्या, येणाऱ्या संधीचा फायदा घ्या। आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर तुम्हाला फ्री आणि पेड कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत, त्यासोबत झालेल्या 150 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मोफत उपलब्ध केलेल्या आहेत, त्याचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता, सोडू शकता। एवढ्या सगळ्या जागा आहेत, या जागांचा तुम्ही नक्की फायदा घ्या। येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपली एक जागा फिक्स करून ठेवा। ज्यांनी आधीचा अभ्यास केला असेल किंवा केला नसेल, इथून पुढे तरी नियोजन चांगलं ठेवा, कदाचित एखाद्याला पहिल्या प्रयत्नात सुद्धा यश येतं। व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित नियोजन केलं आणि ज्यांचा आधीच अभ्यास आहे त्यांना तर सगळा अनुभव आधीच आलेला आहे, त्यामुळं येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास होणं सहज शक्य आहे। फक्त आता जर प्लॅन चुकला, आता जर नियोजन चुकलं, मग मात्र अवघड आहे।